चे माव अज्ञानासी कळेना. पुण्यासे जोवरी पदरी तोरी बैसवी शेजारी. पुण्यक्षय निर्धारी पात्र करीती नरकाते. जैसा वेश्याचा संग सकळ द्रव्याचा करी भंग. तैसे दैवताचा प्रसंग आत्मघातकी जाणावा. तृतीय पुत्र श्री मायेचा बरवेपणी निवेदिला साचा. अनुभव घेऊन याचा त्याग केला पाहिजे. आता सर्वापेक्षा कनिष्ठ चतुर पुत्र जगी श्रेष्ठ. जीवास देतसे बहु कष्ट लोभ दावनी विषयाचा. प्रपंच ज्याचे नामाभिधान मोही सकळ विश्वाचे मन. योगी तापसी साधुजन सकळा वेळ लाविले. धन कामिनी सह अवतरला श्रेष्ठपणे बोलाविला. थाप देतसे संत म्हणताला सौंदर्य आपुले दावुनी. त्याचे अंगी षडगुण तयाचे ऐकाख्यान. भ्रम मद मत्सर जान असत्यानी मोहक. बद्ध गुण तो सहावा येणे प्रपंच शोभे बरवा. जगी दावनी वैभवा सकळ वेडे लाविले. मायाची कृपा संपादुनी ज्येष्ठाचा वैर धरला मनी. जीवा ते भ्रमिस्त करुणी स्वाधीन केले आपुल्या. जीवाचे सौंदर्य वर्णिता प्रतवीना पुरवी लिहिता. ऐसे दयाची दुर्लभता किती म्हणून वर्णावी. विषा समान मारक परी मधुर मानिती सर्व लोक. परिपाकी निर्दायक होय सकळ जीवासे. ब्रह्माचे महत्व कैसे पर ब्रह्मा लाविले पिशे. मी तूपणाचे अभ्यासे आदि अंती व्यापिला. माया आणि ब्रह्मा हा ब्रह्माचा संभ्रम. अनामासी रूपमान ब्रह्म करिता झाले. नाना परीच्या उपासना ब्रह्मे करुणी वाढविल्या जाना. बद्ध मुक्ताची विवचना ब्रह्मापासून विस्तारली. स्वर्ग आणि नरक पाप पुण्या म्हणती लोक. यम जाचनाचे दुःख भ्रमे करिता मानिते. निर्गुण आणि सगुण इह परत्राचे ज्ञान. नित्य निमित्याचे कर्म लक्षण ब्रह्मे करोनी विस्तारले. ब्रह्माचा आश्रय धरिला तेव्हा विराट पुरुष झाला. पंचतत्वाचा गलबला विस्तारिला ब्रह्माने. सप्त पाताळ 21 स्वर्ग हा ब्रह्माचा संसर्ग. अष्टदीप पाळाचा योग ब्रह्मे सर्व विस्तारिले. नाना मुद्रादी आसन चौमुक्तीचे साधिती ज्ञान. कामनिक सर्व ही भजन ब्रह्मापासूनी झाले. योग यागाचा खटाटोप नाना विद्याचा साक्षप. नाना तर्काचे आक्षेप ब्रह्मे करोनी वाढविले. जाणीवाणी नेनिवा हे ब्रह्माचे राणीवा. खानिवाणीचे वैभव ब्रह्मा करिता विस्तारिती. देव दानवानी मानव पितामहाचे सुत सर्व. सकळ उत्पत्तीसी वैभव कारण श्री माया ते. स्वरूप ज्ञानी लक्ष लाविती याच देही ब्रह्म होती. नाना मार्ग शोधती भ्रमबडे करुनिया. सर्व विलयासी मूळ ब्रह्मची होय केवळ. प्रपंचाचा गुण निर्मळ प्रथम जाणावा निश्चय. मद दुसरा गुण प्रपंचांगी शोभे गहन. ऐका तयाचे लक्षण यथामती निवेदितो. मद जगी वाढविला प्रबळ हरी सर्व जीवाचे बळ. सज्ञानासी करी निर्मळ
ऐसा प्रताप मदाचा देह मद शक्ती मद बळ मद द्रव्य मद विद्या मद सौंदर्य मद गुण मद श्रेष्ठासी मद मदेची वाढतो अवश्य नरकालया नेतो जाणीवेचा ग्रास करीतो धैर्य करोनी आपुल्या जीवासी भवार्णवी बुडवत सकळ ज्ञानाचा कर्यांत प्रताप मल्लासी हरवित पराक्रमे आपुलिया आता मत्सर तिसरा गुण त्याचे ऐकावे विवरण विवरुणी त्याग करुण सज्ञान पुरुषी मत्सरे ओतसे करंटा मत्सरी पुरुष अति खोटा मोकळ्या ओती वाटा यम यातनेच्या सज्ञानाते छेडी योगी अशी गिळी तापस्वी अशी रांगोळी क्षणा माझी करीत सुबुद्धी ते मंद करी विवेका राहून दे घरी शास्त्र ज्ञान धिकारी प्रताप पूर्ण दावत शुद्धता ते बिगाडी पिता पुत्र कलह मांडी ऐसी मत्सराची परवडी जीवाशी परम घातक मत्सराचा संग करिता नासे जीवाची योग्यता ऐसा घातकी हा निभ्रांता नित्य भोगी जीवाशी प्रतिष्ठेची हानी करिता वेळ न लागे सर्वता दुष्कृत्य कर्मे आचरता भय न धरी कवनाचे असत्य हा चतुर्थ गुणा त्याचे ऐकावे वचन असत्या पुरते पापान्य दुसरे जगी दिसेना असत्य नरकाचे मूळ असत्य मोक्षाचे आरगळ रौरवाचे घर केवळ ओतले हे जानपा असत्याशी नर्ग त्रासती काकुळत येती धर्माप्रती मनती याची नसावी वस्ती नगरी निशित आपुल्या ऐसा असत्याचा दरारा पातके कापती थरथरा याचा चुकुनिया वारा कदान लागो म्हणती असत्यापासी नसे देवा असत्यापासी नसे भाव सत्य व्यसनी आहे बहु भूता सत्या सत्याची हा सत्यापाशी नसे ज्ञान हा सत्यापाशी नसे ध्यान नाना परीचे साधन उभे न राहती असत्या पुढे जे असत्या ते आग्रहीती ते कदापि न उद्धरती लक्ष 84 यंत्री भ्रमती एक कल्प पर्यंत म्हणून असत्याचा त्याग करावा तरीच पाविजे देवाधी देवा भगवंत प्राप्तीचा ठेवा प्राप्त होय जीवासी असत्य चतुर्थ गुणा साक्षेप केला निरोपण वर्णता जीव झाला मळीन त्यासी प्रायचित्त नामाचे मोह गुण पाचवा पृथ्वी मध्ये व्यापिला भरवा वासनेचा गोवा मोह पाडिला जीवाशी माझे घर माझे दार कन्या पुत्र स्नुषा कलत्र अश्व गज पशु अपार दासदाशी सहित द्रव्य अर्जवी क्लेश करुण त्याचे करी बहु संरक्षण प्राणी भुलिला मोह करुण परत्रासी मुकला उमजेना शास्त्र श्रवणी मोहे अंध झाला नयनी भीती नसे पाप करणी मोह करणी वेळावला मळाचा मोह धरती सोहिता पुलेन करती शिकविलेन ऐकती बाष्कळपणे मातले मोहे रूढ होता प्राणी बोध ज्ञान रुचे नामने विवेक ते कोण माने अन्याय अवघा प्रवर्तते शास्त्र श्रवणी उदास साधू संतास करी त्रास मोह पावे दिनतेस अनाथ जना सारिका न्याय दुसरा न्याय मार्ग रुचेना अन्याय प्रगट होय म्हणा
समयी मोहे पित्यासी मानेना स्नेहा पुढे आपुल्या मोह करून होय वेडा जनी अनर्थ दिसे बापुडा शांतवान करिता तया मुडा श्रद्धान चाले कोणासी मोह मदिरेचे केले प्राशन तेने उन्मत्तपणा घे कवळून अविवेकता बाने पूर्ण तेची लक्षण मोहाचे मोह माया अमृत भावी बोध सूत उपजे स्वभावी तेची मोक्षाची पदवी सकळ संकल्प मारक मोहापासी उपजे बद्धता तोची सहावा गुण तत्वता प्रपंचासी उत्पन्न करिता आदि अंती असे तो बद्धतेने मुक्तता केली बद्धतेने दुराशा लागली ब्रह्मत्वाची भुली पडली मी कोण हे विसरला ब्रह्म मायेचा अनुक्रम जीव शिवाचा उपक्रम कैसा आहे आत्मा राम बद्धतेने कळेना बद्धते पाशी अज्ञान सकळ बद्धते पाशी ब्रह्मबळ मी तूपणाचा कल्लोळ बद्धतेने वाढविला नाना प्रकारचे ज्ञान उपयोगाने येती बद्धते करुण सकळ दुःखाचे वंजन बद्धता निश्चय ऐसे षडगुण प्रपंचाचे निरोपिले तुझ लागी साचे श्री माया चतुर्थ पुत्राचे लक्षण सर्वा मगळ परी जीवाने विशेष मानुनी ग्रहण केले प्रीती करुनी परमेश्वराते अव्यरुनी पात्र झाला प्रपंचाचा ऐसा मूर्खपणा जीवाचा वर्णिता वर्णन वेवाचा द्वेषी झाला परमेश्वराचा प्रपंच संगे करोनी देवता प्रपंचासी भुलला मी कोण हे विसरला अविद्यामुळे मळाला म्हणून झाला पदच्युत 84 लक्ष झाला तेथे कोटी कोटी जन्माचा फेरा जीव भ्रमती निर्धारा राहटक घाडगे प्रमाणे विषय गोळ मानुने प्रवर्तला देवता भजने वासना वेली विस्तारुने अहंपणाने बुलला ऐशी जीवाची स्थिती स्वरूपाची विसरली गती शेखी परमेश्वराचे अंती कृपा जीवाची उपजे धन्य धन्य श्री माया स्वामिनी जे पहू चहू पदार्थाची जननी अनंत ब्रह्मांड माळा गळा घालून जगन्माता बैसली से धन्य धन्य हे चतुर्थ पदार्थाचे वर्णन तुझ लागी केले निरूपण त्यामध्ये आसार निवडून सार घेईजे इति श्री निजात्म बोधे गुरु शिष्य संवादे चतुर्थ पदार्थ वर्णनोपदानाम त्रयोदश अध्याय संपूर्ण गोडा नमस्तुते सद्गुरु महाराज की जय देवादत्ता दत्ता देवादत्ता दत्ता देवादत्ता दत्ता देवादत्ता दत्ता देवदत्ताय नमः देवदत्ताय नमः निर्गुणाय नमः सद्गुरुदाताय नमः जय जय सद्गुरु राया अनन्य भावे लागतो पाया माया समुद्र तरुणिया आपुले पद प्राप्त करविसे जय जय सद्गुरु धन्वंतरी दिव्ये औषध भोरोगांतरे त्रितापाते भस्म करी क्षण एक न लागता जय जय सद्गुरु निज पद दाता जय जय सद्गुरु मायातीता पूर्ण ब्रह्म निराजना अद्वैता अरूप रूपा निरूपमा जय जय सद्गुरु मंगलधामा सह्याद्री वासी पूर्ण कामा भक्त रक्षका कल्पद्रुमा देहे वरदा दिगंबरा आशा नदी परम दुर्धरा माझी मनोरथाचे भरले निरा शुभाशुभ तटे निरदार उंचावले दोहीकडे कृष्णेचे आम्ही ततरंग भ्रमाचे भोरे अभंग दंभाच्या लाटा अव्यंग महाबळे उठवती
काम क्रोधादी जडचर दुःख देती अपार मोह मगरीने गिणले समग्र सान थोरन पाहे ऐशा नदीतून तारिता तुझे एक सद्गुरुनाथा तेथे नाना उपाय करिता मुक्तता नाही तुझ विन मी अनाथ दीन पामर संसार रोगे झालो जर्जर भवसिंधूचे पैल पार तुझ विन कोण तारिता मी आपणाशी विसरलो निज पदाशी अंतरलो ज्ञान गृमी उन्मत्त झालो शुद्धी विसरलो मुळीची माझे समाधान करावे सत्य मिथ्यानुभवावे कृपापूर्वक पूर्ण गौरवावे उपदेशावे दिनासे तुझा झालिया वरद कर नाशे जन्म मृत्यूचा विचार भवसिंधूचा पैल तार क्षण मात्रे उतरती ऐसा तू सद्गुरु ज्ञान मूर्ती स्वप्रकाशे तेज समस्ती माया तमीचा निशापती प्रबोध रूपा गता त्याई कथना केले चौ पदार्थाचे निरोपणा तेने मजा अनुभव खुना परिपूर्ण बाणली आता एक आशंका उद्भवली ते पाहिजे निरसन केली यम जाचना नेमिली जीवा कारणे की निमित्ते कोण भोगितो यातना कैसी पातकाची विवंचना आणि त्या भोगाची किती गणना हे मजशी निरोप पावे ऐकोनी शिक्षाचा प्रश्न बोले श्री गुरु करुणा निधान लाभा कारणे कारण प्रश्न उत्तम केला तुम्ही पूर्ण या प्रश्नाचा परिहार पार्वती प्रति उपदेशी शंकर तो इतिहास साचार तुझ लागी निरोपितो अविद्या संबंधे घेऊने जीवाचरती कर्मा लागुने हित अनहित टाकुने देवता आज्ञा पाळिते प्रपंच स्वार्थासाठी आचरती पापाचे आकोटी ये मजाचना शेवटी भोगिती आपण ऐसा हा जीव आवे विवेकी अविवेकी मोहवर पडे होय पातकी शुद्धी नाही परिपाकी आत्महिताची आयुष्य जाणून बहुत नाना पातके अचरत देहे गेली या तोरित मग पश्चातापाते करी जे जे कर्म करावे ते ते फळ भोगीत जावे ते ते काही न लागे पुसावे कैसे होईल म्हणून येथेच ओळखावा स्वर्ग नरक अनुभव घेतला पाहिजे विवेक तृतीय जन्माची परीक्षा देख प्रचिती येथे पहावे देह क्लेशात रुची वाडी तापत्रय अग्नीचे शेगडी जे जन्म मृत्यू ग्रासे कुराडी वाढिली आहे जे दुःखाते दुभते जे महाभयाते वाढीधे जे महापापाते पुरते ओळिले गा जे महादुर्गंधीचे मूळ जे विषय कुकर्माचे फळ जे मोहाचे अंकित केवळ विस्तारिले जाना जे संसाराचे आसन जे विवेकाचे उद्यान जे सकळ रोगाचे भोजन प्रत्यक्ष खाद्य काळाचे जे भुली व वनर्याचे जे ओती व विकल्पाचे किंबहुना वायसासे वासना विंचू जाना पार जे विषय व्याघ्राचे क्षेत्र जे अंगणा स्वरूपाचे मैत्र इंद्रिया दोये ठेवून यत्र मार करती नाना परी जो माया लागवेचा कळवळा जो विषदाचा गरळा प्रत्यक्ष जानवी आरगळा मोक्ष मुक्तीचा जो दुर्जनाचा मेरू जो महापापाचा डोंगरू मन नागवला थोरू दुर्ग उत्तम पाहोनी जे वर्ता सेवी वर्तावे शिखेव
जे दीपाचे मार्दव जे ब्रह्माचे राणीव वाढते बिंब ऐसा देह जीवे अर्धवला त्यामध्ये संचार करिता झाला वाढवितसे कुकर्माला आश्रय धरुणी मायेचा देहांगी षडविकार त्याचा सांगितो निर्धार मन पंचक करी एकाग्र वचनासी मान दिजे अस्ति आणि जायते विवर्धते विपरीत मते अपक्षते विनश्यते जीवा देहा संगे लागले साही विकारी सक्त होवणी आंतरिला मुळा लागोणी गर्भवास भोगता जाचणी कंटाळे ना मनासी ये मयातना जीव भोगती त्या भोगाची सांगतो स्थिती अष्टविशंती नरकाची गती जीवा लागी प्राप्त होय त्या नरकाचे नामाभिधान तुझला निवेदी तो वेगळे करून कोणत्या पापे कोणत्या नरका लागून जीवा लागी पचविती जीवन पाहे तारतम्ये गती त्रिगुणात्मक कर्म आचरती देवताची भक्ती करीती श्रद्धे करुणी आपुल्या त्यासी शिक्षा करावया देव रचिले नरकालया दक्षिण भागे अंतरालया भू आकाश मध्यभागी मेरूचे दक्षिण भागी नगर येमधर्माचे परीकर गरुड पाजुजे मनोहार रचले विश्वकृत्याने चहू दिशा चारद्वारे शोभती सुवर्णबद्ध शिखरे विराजती विराजमान धर्ममूर्ती राज्य करित्या ठाया उत्तरद्वारे ऋषिगण सकळ देवादी करुण रत्नखचित सिंहासन अक्षयी त्या हसी बैसावया पूर्वद्वारे राज्य संभार आत्मा मृत्यू लोकाचे योग भ्रष्ट नर नून्य योगी निरंतर रत्न सिंहासनी वैसती प्रतिलोकी पुण्य पावन जान तया पश्चिम द्वारी नेमिले गहन उत्तर द्वारे भोग तया कारण धर्मराज अर्पितसे जे महापातकी पतित दक्षिण द्वार नेमिले त्यात 3 कोटी दूत शोभता परम भ्यासुर निर्दय पर्वता सारिके शरीर विक्राळ दाडा भयंकर ऊर्ध्व लोप भुरकुटी भयासुर कजिला सारिके अंकारिले फास जीवावरी घालती बळे प्राण आकर्षती दोह मुहूर्तामध्ये नेती क्लेश दुःख देवोनी उभे करती धर्मा पुढे निवडती पाप पुण्याचे पवाडे पात्र पाहुणी निवाडे चित्रगुप्ताचे सूर्य पृथ्वी अग्नी गहन रात्रंदिवस आणि पवन साक्ष याची घेऊन मग निर्वे भोगावे जेतेन सत्याचा व्यवहार धर्माचे सत्यव्रताचा आचार असत्याचा अनुमात्र विचार न आवडे धर्मासी ऐसा धर्मराज नायिका महाप्रतापी पुण्यश्लोक करुणी द्रव्य अलौकिक परमस्नेहाळू जीवासी न्याय मार्ग संमुखून धरे देतसे जीवा कारण कृतकर्माचे भोग घन तुम्हा भोगणे प्रेम सिंहाळू जीवासी मग जीवा क्रंदती दीर्घ स्वरे हाका देती नाना युक्ती प्रयुक्ती संबोकिती दुःख पहावे ना ते तिचे परी उपाय चाले ना काही जे संग्रह पूर्व देही ते भोगणे निसंदेही मग होती व्याकुळ धर्म जीवासी बोले वचन तुम्ही विसरले भगवत स्मरण आता या पापासी भोगण सर्वता लागे तुम्हासी मग राजा ज्ञापी दुतासी जीव पात्र करावे नरकासी
सर्वन करीत राजज्ञासी दूत ओढते जीवाते. हस्त पाद बांधिती मस्तकी वज्र प्रहार अर्पिती खर खरा बळे ओढिती महानिर्दय तामस. नरकास्ती बहुत त्याचे कवना न करवे गणवित. जैसे पातकाचे अपरमित तैसे नरक जाणावे. परी जे का मुख्य सांगितले ते श्रवण करावे वहिले. अनुक्रमे जे वर्णिले व्यावसादिक. तामिश्र आणि तामिश्र रौरव महारौरव निर्धार. कुंभी पाकानी काळसूत्र हसी पत्र वनसुकर जानपा. अंधकूपानी कृमी भोजन सर्पदंश सत्य सुर्मी गहन वज्र कंटक शालमली जान वयतरणी पुयोद जानपा. प्राणरोधक विराशयन जाणीजे काळ भक्षे सारमय ओळखीजे. प्रवीर चिये पान सहजे क्षार कर्दम रक्षो गहन. शूल प्रोतानी द्वंद्व शुष्क आवोट विरोधना पर्यावर्त देख. सुची मुखादी करुणी विषेक अष्टविशंती झाले. हे परापत्ते मारती आणि परविंद अभिलासती. तयासी फाशी बद्ध करती हे माधुत. हस्तपाद बांधुनी भयानक चेष्टा दाबुनी ता मिश्र नरकी देती टाकुनी तया जीवा कारणे. 12 गावे तयासी फेरा 64 गावे खोल निर्धारा. मुख एक योजन साचारा तया ताम्रीस नरकाचे. नित्य त्रिकाल मारिती मुखी पुविष्ट ओपिती. ऐसा भोग भोगविती एक चौकडी पर्यंत. जे स्त्रिया पुत्राशी करती विवंचना सेविती उत्तम अन्न. द्रव्ये भोग ही जाण त्याचा ऐकी प्रकार. कोणी व्यथस्त पाहता हर्षमानी आपुले चित्ता नष्ट दृष्टीने तत्वता पीडा करती तयासे. येमदूत तयासी बांधुनी अंध ताम्रशी नरकी देती टाकुनी. तेथे अंधकाराची दाटणी प्रकाश कोठे दिशेना. 20 गावे तयाचा फेरा 64 गावे खोल निर्धारा. मुख एक योजन साचार तया अंध तामिश्राचे. इष्टमुद्राचा आहारू तया जीवा लागी साचारू. पंचवेळा करती मारू तया जीवा कारणे. जो कुटुंबाचे पोषण करी भूतद्रोही अंगीकारी तया दया नाही शरीरी परपिडेचा हारुषे युक्त. स्त्रीपुत्राचे करिपालन परापत्या मानी शत्रू समान. परोपकारे मन न लावून बरवे न मानी युक्त. तयासी बांधोनी मधूत घालती रवरव नरकात. तेथील कीटक झोंबती भौत तया जीवा कारणे. तयासे पै पंकाचा आहार निते त्रिवार करती मार. 64 गाव तयाचा फेर 32 गावे सखोल. एक योजन मुख तयाचे अघोर नरक बोलती साचे. दुःख होतसे नाना परीचे तया जीवा कारणे. एक चौकडी पर्यंत तेथील भोग भोगावे सतत. ऐसा दुःखाचा प्रांत किसळ येतसे मानसी. जे जीव जंतू मारिती दृष्टी पडिले घात करीती. ते महारवर विपचती दुष्ट बुद्धी करुणी. रुरु मणी जे अतिकुर सर्प विंचवादी साचार. जीवासी डंखविती निर्धार तया महारवी. शस्त्रवत जयाचे डंखने जीवे जाऊ पाहती प्राणे. परम क्रूर निर्दयपणे
पीडा करीती जीवा लागे 64 गावे तयाचा फेर 32 गावे खोल निर्धार मूक एक योजन साचार तया महारवरवाचे एक चौकडी पर्यंत जीव पचविती मधुत नित्य त्रिवार मार मारित लोहदंडे करुणिया अरण्ये विग्रही पशु आहान आजा कुकुट सुखर जान मास भोजन प्रीती करुणा नाना जीवे वेदती जलचरादी प्रिय जीव तेल पाक स्वयंमेव मास आहारी अति भाव प्रेमपूर्वक होऊ नये ऐसे जे मांसाहारी ते कुंभ पातकी पचती निर्धारी तुळणी काढिती निश्चया परी ये मधुत तयासी तळी अग्नी लाविती मध्ये तेल टाकीती कडकडा ते जीवा कडविती यमदूत तया कुंभी पाकाचा फेर 64 गावे विस्तारा अधोभागी खोल आवारा 12 गावे रुंदी 12 योजन तयांचे मुख तेल तप्त करीती देख अग्नि ज्वाला महाविषेक अधोभागे लावते तळून काढिती होती निर्जीव पुन्हा करीती तयासी सजीव मुखी ओपिती स्वभाव अग्नि गोळ लोहाचे चंद्रार्क वन्य व्यथा वेदना कुंभी पाकाची असे गहना भोगवती तया दुर्जना कंटाळा नये मनासी जे मातु पितृ द्रोह करती साधू संताचा द्वेष करती ब्राह्मणाची निंदा अवगुण पाहती परम महर्षी करोनिया तया नेमिला काळसूत्र आयुत योजने तयाचा पसार तप्त ताम्र निर्धार अधोभागी लाविती अग्नी त्यावरी चालविती जीवाते 10 उठे शरीराते अन्न उदक न मिळे तयाते भक्सावया प्राशावया पशुआंगी जितके केस तितके जन्म होती त्यास भोग मर्यादा सहस्र वर्ष मध्ये आराम घडेना नित्य त्रिवार करती मार स्वामी आज्ञा पाळती सत्वर जीवा आकांत होतसे फार काळसूत्रा माझी स्वधर्माते उच्छादती अधर्माते प्रतिपादती पाखांड मत चालविती स्वमते करुणी आपुल्या हाती शस्त्र घेऊन या वदती पशु पक्षा लागून या तयाशी होतसे जाचनिया अशी परत्राची जैसे हस्त शस्त्रांचे बळ तैसे शस्त्र तीक्ष्ण केवळ किंवा शीलता निकळ ओतिली जैसी का तयावरी जीवाशी टाकीती तयाचे रज रज तुकडे होती पुन्हा सजीव जीव करीती पुन्हा फेकती जीवाते चौहो कडून असती धारा अमित पत्रे दिसती आवारा ताळ वृक्षाप्रमाणे निर्धारा निर्जळ वनी शोभती पदे पदे पडती मूर्छिता क्षुदे तृष्णेस होती भ्रांत दीर्घ स्वरे अक्रांत दुःखे होती व्याकुळ जे जगी राज मध्ये करुण पिळती प्रजे लागुणी हारती द्रव्याची आश्रोणी निरपराधे चरणालिया मरण देती साधू ब्राह्मण दंड करीती द्रव्ये तयाचे हारती निर्दय मने करुणी तया सुखरमुखीचा दंड विष्ठामूत्र भरला खंड 64 गावे महाप्रचंड 32 गावे खोल जाना एक धनुष्य